नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 डिसेंबर 2023 उजनी धरणाची सकाळी 6ची स्थिती काय आहे, गेल्या 24 तासांमध्ये उजनी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये किती घट झालेली आहे आणि कोणत्या योजनेतून किती विसर्ग चालू आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 492.280 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 2064.58 दशलक्ष घनमीटर अर्थात 72.90 टीएमसी. तर उपयुक्त पाणी साठा हा केवळ 261.77 दशलक्ष घनमीटर एवढा राहिलेला आहे, म्हणजेच 9.24 टीएमसी म्हणजे 9.25 टीएमसी पाणी सध्याला उपयुक्त साठ्यामध्ये उजनी धरणामध्ये आहे. तर टक्केवारी बघितली तर कालच्यापेक्षा आणि पुन्हा अर्धा टक्के पाणी कमी झालेलं आहे. काल 17.69% होतं, ते आता सकाळी 17.25% एवढं झालेलं आहे. तर उजनीतून सध्याला कालव्याद्वारे 1000 क्युसेकचा विसर्ग तो कायम ठेवला आहे. कितीही बोंबाबोंब आंदोलन केली, उपोषणं केली, आंदोलनाचा हत्यार उपसलं तरी ह्यांच्या मनात कुठल्याही योजनेचं पाणी बंद करण्याचं नाही. यांना बहुतेक धरण पूर्ण रिकामं झालेलं पाहायची इच्छा असेल कदाचित या राजकीय पुढाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना. त्यामुळेच हा सगळा ओटाटोप चाललेला आहे. सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून 315 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचनमधून 120 क्युसेक्स. खरं तर ह्या दोन योजनेला एवढा कोणाचा आशीर्वाद मोठा आहे की उजनी धरण भरल्यापासून ते आज तागायतपर्यंत ह्या दोन योजना कंटिन्यूपणे चालू आहेत. या योजनेला कालवा सल्लागार समितीची बैठकीची गरज पडली नाही, नियोजनाची गरज पडली नाही. कंटिन्यूपणे गेले 4 ते 4 महिने जवळ झालं ह्या योजना दोन्ही चालू आहेत. सिनामाडा उपसा सिंचनही चालू आहे, दहेगाव उपसा सिंचनही चालू आहे. मात्र बाकीच्या योजनाला म्हणलं की त्यांच्या मीटिंग बैठका झाल्याशिवाय पाणी सुटत नाही, मागणी आल्याशिवाय पाणी सुटत नाही, अशी परिस्थिती आहे. सध्याला बोगद्यातून पाणी कमी करण्याचं चाललेलं आहे. आता काल 300 क्युसेकचा विसर्ग असणारा तो आज 150 क्युसेक्स एवढा ठेवला आहे. म्हणजे जवळपास कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत हे पाणी बंद केले जाईल आणि कालव्याद्वारे 1000 क्युसेकचा विसर्ग तो चालूच आहे, अविरतपणे चालू आहे. आणि या कालव्यामुळेच आपल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्याची वाट लागलेली आहे. प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यातील शेततळी असतील, तलाव असतील, बंधारे असतील भरून घेण्याचं काम सध्याला ते मोठ्या जिकाशीने करत आहेत आणि त्यांना उजनी धरणाचं देणं घेणं अजिबात नाही. उजनी काठच्या लोकांकडे बघण्याचा कोणाचाही मानस नाही. किमान त्या करमाळा तालुक्यातील आमदारांनी तरी ह्या उजनी काठच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं अशी तिथल्या शेतकऱ्याची मागणी आहे. खरं तर असं जर पाणी संपत चाललं, उजनी पूर्णपणे रिकामी होईल आणि उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या पाणी पुरवठा योजना सगळ्या पूर्णपणे बंद पडतील. आता हिवाळ्यात जर अशी परिस्थिती असेल तर आणखी उन्हाळा 2 महिने आहे, त्यानंतर 4 महिने म्हणजे जवळपास 6 महिने आपल्याला पाण्यासाठी झगडावं लागणार आहे, पाण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी मिळणार नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं तर योग्य नियोजन झालं असतं तर हे 60% पाणी आपल्याला पुरलं असतं. पण ह्यांच्या डोक्यात नियोजनाचा भाग कुठंच नाही, फक्त राजकीय दबाव, अधिकाऱ्याची मनमानी, ह्यामुळे आपली उजनी धरण रिकाम व्हायला लागलं आहे. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.